ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व सेवेकरांना माझा श्री स्वामी समर्थ मी कीर्ती तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बघा, आज आपण स्वामींची मूर्ती घरामध्ये केव्हा आणायची आणि तिची प्रतिष्ठा कशी करायची हे आपण बघणार आहोत। कारण स्वामींची घरामध्ये मूर्ती ठेवणं हे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि घरामध्ये असायलाच पाहिजे। कारण ज्यावेळेस मूर्ती घरामध्ये असते त्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीमध्ये प्राण उतरवून ती मूर्ती आपल्यामध्ये घरामध्ये ठेवत असतो आणि त्याच्यामुळे गुरूंचं आपल्या घरामध्ये स्थायी निवास राहतं। त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं, आपल्या घरामधली दरिद्री सगळी जळून नाहीशी होते, आपले सगळे पूर्वीचे पाप असतात ते सगळे जळून नाहीशी होतात, खाक होतात। तर त्यासाठी स्वामींची आपल्या घरामध्ये मूर्ती असणं खूप गरजेची आहे। तर ती कुठल्या मुहूर्तावर आणावी हे आपण बघणार आहोत। स्वामींची मूर्तीचा एक 2-3 मुहूर्त असे छान आहेत की ज्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्या घरी आणू शकता केव्हाही। तर बघा, स्वामींची मूर्ती आणायची असेल तर एक स्वामींचा प्रगट दिन हा एक खूप चांगला मुहूर्त आहे। कारण त्या दिवशी स्वामी प्रगट झालेले असतात आणि त्याच दिवशी जर आपण स्वामींना आणलं आपल्या घरी आणि स्वामींची प्राण प्रतिष्ठा केली चांगल्या रीते, एकदम शुद्धोदक स्नान घालून, पंचामृताने स्नान घालून, मी तुम्हाला सांगणार आहे आता कसं स्नान घालायचं, कुठलं सुक्त म्हणायचं कुठले नाही, तर हे सगळं व्यवस्थितशीर मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर तुम्ही ज्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन असतो त्या दिवशी स्वामींची मूर्ती जर आणली तर त्या दिवशी स्वामी आपल्या घरात सुद्धा प्रगट होतात। तर त्याचसाठी स्वामींची मूर्ती तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी आणा, हा एक मुहूर्त आहे। आणि पुन्हा परत 2 मुहूर्त येतात। एक दत्त जयंती येते, दत्त जयंतीच्या वेळेस पण तुम्ही स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये आणून प्राणप्रतिष्ठा करू शकता। आणि परत डिसेंबर महिन्यामध्ये जे स्वामींचा परत एक दिवस येतो त्यावेळेस पण तुम्ही स्वामींची मूर्ती तुम्ही अखंड नाम जप येतो डिसेंबरमध्ये स्वामींचा, तर त्या अखंड नाम जपाच्या वेळेस पण तुम्ही स्वामींची मूर्ती तुम्ही घरामध्ये आणू शकता। तर हे 3 मुहूर्त आहेत वर्षाचे। तर ह्या 3 वर्षात तुम्ही केव्हाही मुहूर्तामध्ये स्वामींची मूर्ती आणू शकता आणि स्वामींची प्रतिष्ठा तुम्ही घरामध्ये करू शकता। तर आता आपण बघूया की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची। तर बघा, आपण मूर्ती आणायच्या वेळेस मूर्ती केव्हा पण छोटी 3 इंचाच्या खालच्याच मूर्त्या असाव्या आपल्या घरामध्ये। कारण ज्यावेळेस मूर्त्या मोठ्या असतात त्यांची भूकसुद्धा मोठी असते, त्यांच्या अपेक्षा पण मोठ्या असतात आणि आपल्याकडून तेवढी प्राणप्रतिष्ठा तेवढी दररोजची सेवा आपल्याकडून देवांची होत नाही। म्हणून देव केव्हा पण 3 इंचाच्या खालचीच असली पाहिजे। 3 इंचाच्या वरचे देव देवाऱ्यामध्ये ठेवायला चालत नाही, त्याचे आपल्याला दोष लागतात। कारण त्यांची पूजा विधीसुद्धा मोठीच असते आणि मोठ्या देवांच्या मोठ्याच विधी असतात आणि मोठ्याच पूजा असतात आणि त्या आपल्याकडून करणं होत नाही। आपल्याकडून दररोजच्या रुटीनमध्ये ते शक्य नाही आपल्याकडून, कारण आपल्याला चालता बोलताच्या सेवा पाहिजे असतात आणि ही सेवा आपण छोटी मूर्ती जर कुठल्याही देवाच्या छोट्या मूर्त्या घरामध्ये जर ठेवल्या तर त्याला आपण एखाद्या वेळेस पूजा केली नाही केली तरी आपल्याला दोष लागत नाही। आणि आपण नैवेद्य जो असला तो जर दिला, आपल्या घरामधली साधी खडी साखरचा नैवेद्य जरी दाखवला तरी आपल्याला त्यांचे दोष लागत नाही, कारण ते खूप सूक्ष्म रूपात असतात। आणि ज्यावेळेस आपण मोठ्या मोठ्या मूर्त्या घरामध्ये ठेवतो तर त्यांच्या अपेक्षा पण खूप मोठ्या असतात। त्यासाठी छोट्या मूर्त्या घरात ठेवणं खूप शुभकारक असते। त्यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यायची की घरामध्ये 3 इंचाच्या खालच्याच मूर्त्या ठेवायच्या आहेत। तर चला आपण स्वामींचा आज अभिषेक बघूया कसा करायचा आणि प्राणप्रतिष्ठा कशी करायची, स्वामींमध्ये प्राण कसा उतरवायचा। तर आपण आता स्वामींची मूर्ती बघणार आहोत। माझ्या घरामधली कशी छोटीशी मूर्ती आहे स्वामींची। तर स्वामींना मी आज स्नान घालणार आहे। मी प्राणप्रतिष्ठा करूनच स्वामींची मूर्ती माझ्या घरामध्ये ठेवलेली आहे। माझ्या मूर्तीला कमीत कमी 7 ते 8 वर्ष पूर्ण झाली असतील, आता मला एवढं आठवत नाही पण 7-8 वर्ष तर नक्कीच झाली याला। तर ही छोटीशी मूर्ती 3 इंचाच्या खालचीच घेतलेली आहे मी, कारण छोट्या मूर्तीची छोट्याच पूजा असतात तुम्हाला सांगितले मी। तर बघा, एकदा आपण स्वामींना बघूया माझ्या छोट्याशा। तर ही स्वामींची छोटीशी मूर्ती आहे, एकदम खूप सुंदर मूर्ती अशी आहे। तर बघा, आज आपण स्वामींना आता स्नान घालून घ्यायचं। तर सर्वप्रथम आपण स्वामींना थोडंसं जल टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आता मी थोडंसं फूल टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे स्वामींना। आता आपण मी जे पंचामृत तयार केलेलं आहे ते पंचामृत आता स्वामींच्या याच्यावर स्नान घालायसाठी टाकायचं आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर आता स्वामीला आपण थोडंसं चोळून घेऊया स्वच्छ। पंचामृतच्या नंतर परत पाणी टाकायचं आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर अशा प्रकारे आपण स्वामींना स्नान घातले पंचामृताने, स्वच्छ पाण्याने सुद्धा घातलं। त्या स्वच्छ पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजल सुद्धा तुम्ही ते टाकायचं आणि स्वामींना आंघोळ घातली, स्नान घातलं की असं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे हे बाहेर टाकून द्यायचं। पुसून घेऊन मूर्तीला ठेवायचं आणि पुन्हा आता तुम्हाला सांगते अभिषेक कशा रीते करायचा स्वामींचा आणि काय म्हणायचं ते अभिषेक करता वेळेस। तर पहिले हे अभिषेक पात्र आहे। तर हे अभिषेक पात्र याच्यासाठी आहे की स्वामींचा मी दररोज अभिषेक करते आणि अभिषेक करायला याने आपल्याला सोपं जातं आणि चम्मचनं टाकणं आणि वाचणं हे कठीण जातं। त्यासाठी हे जर आपण अभिषेक पात्र वापरलं तर आपल्याला फक्त मंत्र म्हणायचं काम राहतं। हे पूर्ण भरून टाकायचं आणि याला फक्त आपण आपले दोन्ही हात लावायचे किंवा एक हात लावायचा, एक हात असा लावायचा, हाताला हात दोन लावायचे आणि फक्त असं धरायचं आणि आपण मंत्र म्हणायचे। हे सोपं जातं म्हणून अभिषेक पात्रच वापरते मी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी। तर हे अभिषेक पात्र आहे। तर याच्यामध्ये काय काय टाकायचं, पहिले टाकायचं पाणी टाकायचं गंगाजल। गंगाजल टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं। नंतर स्वामींना तुळशीपत्र आवडते आणि हे गुलाबजल आहे, गुलाबजल टाकायचं स्वामींना, स्वामींच्या आंघोळीमध्ये अभिषेकच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकायचं थोडंसं। आणि हे थोडंसं अत्तर आहे तर हे थोडंसं अत्तर पण टाकायचं, हिना अत्तर। स्वामींना हिना अत्तर खूप आवडते। अत्तरनं जर अभिषेक केला तर स्वामींचा तर थोडंसं हिना अत्तर टाकून घेतलं आहे आपण आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या त्याच्यामध्ये थोड्याशा। आणि आता स्वामींचा आपण अभिषेक करायचा। तर अभिषेक करायच्या वेळेस एक तुम्ही लक्षात ठेवायचं की हे जे तांब्या असते याच्यामध्ये गोड पदार्थ काही टाकायला चालत नाही। कारण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये गोड पदार्थ टाकतो पंचामृतसुद्धा या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायला चालत नाही, कारण त्याचं मदिरा तयार होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची। आता बोलता बोलता मला आठवलं आहे म्हणूनच मी खाली तांब्याचं ताट न घेताना पितळचं ताट घेतलेलं आहे। तर तांब्यामध्ये फक्त शुद्ध पाणीच घ्यायचं, याच्यामध्ये पंचामृत किंवा काही घ्यायला चालत नाही। याचे मदिरा तयार होतो आणि मदिराने आपण स्वामींचा किंवा कुठल्याही देवाचा अभिषेक करू शकत नाही। तर त्यासाठी हे टिप्स तुम्ही लक्षात घ्यायची आणि लक्षात ठेवायची चांगल्या प्रकारे। तर बघा स्वामींचा अशा प्रकारे अभिषेक करायचा। हे एवढं छान पाणी पडतं, थेंब थेंब पाणी पडतं। आपण किती वेळ वाचलं तरी आपलं पाणीसुद्धा संपत नाही। तुम्हाला दिसते का नाही काय माहीत स्क्रीनमध्ये। तर एक एक थेंब स्वामींच्या अंगावर पाणी पडत आहे आता हा। आणि हा अशा प्रकारे आता स्वामींचा आपण अभिषेक करणार आहोत। एवढं छान पाणी पडतं ते स्वामींच्या अंगावर की आपल्याला फक्त वाचायचंच काम राहते आता। गणेशान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। समजा तुम्हाला जर गणेश अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणायचं। गणपती स्तोत्र सुद्धा तुम्हाला येत नसेल तर ओम गण गणपते नमः म्हणा नुसतं तुम्ही 11 वेळा तरी पण सुद्धा चालते। तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः हा 11 वेळा मंत्र म्हणायचा सुरुवातीला। कारण श्री गणेशाच्या मंत्र घेतल्याच्या नंतरच आपण कुठल्याही मंगल कार्याला सुरुवात करतो, म्हणून सगळ्यात आधी गणेशाचं नाव घ्यायचं।
11 वेळा ओम गण गणपते नमः हा मंत्र घ्यायचा, नाही तर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हा मंत्र जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतो. तुम्हाला जो सोपा पडेल तो मंत्र तुम्ही घ्यायचा. आणि ते झाल्याच्या नंतर याच्यावर 1 वेळा श्री सुक्त आणि 1 वेळा पुरुष सुक्त आपल्याला हे वाचायचंय. कारण श्री सुक्त आणि पुरुष सुक्त सोबत जर वाचलं तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि विष्णूची पण राहते. कारण ज्यावेळेस आपण विष्णूचं पुरुष सुक्त हे वाचतो त्यावेळेस लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. आपण जर नुसतं श्री सुक्त वाचून चालत नाही, कारण लक्ष्मीची आणि विष्णूची सेवा सोबतच करावी लागते, तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी विष्णूशिवाय घरात येत नाही. त्यासाठी पुरुष सुक्त आणि श्री सुक्त हे म्हणणं खूप गरजेचं आहे. रोज जर तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये जर हे तुम्ही सकाळच्या देवपूजेमध्ये जर रोजचा तुम्ही नियम ठेवला तर तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर्य मान सन्मान कशाचीही कमी राहणार नाही. तुम्हाला दरिद्रेचा सामना बिलकुल करायचं काम पडणार नाही. तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी सगळी नाहीशी होऊन जाईल. कारण श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणणं हे घरात खूप गरजेचं आहे सेवेसाठी. दररोजच्या हे नित्य सेवाच आहे दररोजची. तर पुरुष सुक्त बघा असं म्हणायचं, अभिषेक करायचा श्री सुक्तानी आणि पुरुष सुक्तानी. श्री गणेशाय नमः. ओम हिरण्यवर्णाम हिरण्यसुर हरि ओम सहस्रशीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमी विश्वातृत्वात तिष्ठ साधुगुलम पुरुषम एवेदम सरेत भूत्यच भव्यम उताम प्रत्यतेश जनयत नातिर्होति एतावान्यस्य महिमातो जयश्री पुरुष पादुष्य विश्वभूतानि श्री पादुष्य त्रिपादोदत पुरुष पादुष्य भूत पुनः तेतो विषांग व्यात करून शासन वितस्नाद राजाते विराज्यते पुरुष स जातो अत्यरच पश्चात भूमिवत पुरं यतं पुरुष भविष्यदेव यज्ञमत्रमत वसंतो तस्य युद्धं कृष्ण इंद शरदवितं यज्ञं परिशिं प्रक्षं पुरुषं दातमग्रत तेन दैव जन्ते साध्य ऋष्यच वेतस्माद् सर्वत समृतं पाशुता श्रीवायु नारायण ग्रामशे तस्मात् त्यासृत कुछ समानजिते छंदांजिते तस्मात् शासनके एकेच व्यादत गाहुजिते तस्मात् यतं पुरुष दुःख कथिता विकल्पना मुखं काम संकाम बाहुकारू पादुचिते ब्राह्मण मुखमाशित बाहिराजन कृत उरु तदशी यदवश्यपतभ्युषुद्राजंत चंद्रमा मानस जातो सूर्याजयत मुखांत जागृत प्राणी जात नाभे आसदंत ऋषी षोषित समर्थ पदभूमिर्देशसुता लोककल्पना सप्तस्थानप्रत सप्तसमितकृत देवयज्ञान्तनर्वागुरं पुरुषं यज्ञ वेद्यस्थान धमानि प्रतिमानसित तेह नौकमा चित्रवृत्त साथी सन्ति देवः. आता म्हणायचं श्री सुक्त. हरि ओम हिरण्यवर्णाम हिरण्यसुनर्जित सजाम चंद्र हिरण्यमें लक्ष्मणात वेदो अवाह तामवाह जात वेदो लक्ष्मण पगामिनीम अस्मिन् हिरण्यवन्द्यं ग्रामोषं पुरुषानम अश्वपूर्वारथ मध्यमस्तिनाथ प्रबुद्धिं श्रियं देवं भवे श्रीमती विजुष्टाम कासोस्मिता हिरण्यप्रकारात् ज्वलन्ति तत्रपेन्द्यं पद्मनिषदां पद्मनाथं भवे श्रीम चन्द्रप्रभशयत ज्वलन्ति श्रीं लोके जुष्टुदाराम तां पद्मनिश्रम्यं प्रपद्यं अलक्ष्मीनाशितां ताम्रे आदित्यवनतप् जपति वनस्पति वृक्षति बिल्वतस्य प्रान्तसन्तमायन्तु राशिवालक्ष्मी उपायतु मादेव सकृतिशमन्नासः प्रादुर्भवति सुष्मी राष्ट्रे निकति ददातु मे क्षिप्तिपासमलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशाम्यहम् अबुद्धि समृद्धिः निर्गुणमे गृहात् गन्धद्वारा दुरादर्शने तवष्टं कृष्णिम ईश्वर सर्वभूतानां तमे भवे श्रीम मानसकामकुचि वाच सत्यमशिमे पशुनारूपमशिमे श्रीमशितमिषः कर्दमिन प्रजापतमे संभोकर्दम श्रीवास्मि कुले मात्रं पद्ममाल्यं आपसर्जन्तु चित्रवस्मे गुरुनिच देव मात्रं श्रीवास्मि कुले आद्राकर्णि विष्णु स्वर्ण हिमालय सूर्य हिरण्यमें लक्ष्मणात् वेदोम अवाह आद्रापुष्पं पुष्पिण्डं पद्मं चन्द्र हिरण्यमें लक्ष्मणात् वेदोम अवाह तामवाह जात वेदो लक्ष्मण पगामिनीम अस्य हिरण्यप्रभुतं दशनवन्ति पुरुषानम यः शुचिः प्रवृत्तः भवतः यपसुतश्रीकां सततं जपितं. आता फलश्रुती पद्मानि पद्मूर पद्माक्षी पद्मसंभवेतन् मे भज पद्माक्षिण सौख्यलभम्यहम् अश्वदाय गोदाय धनदाय माधुरीं धनमे लब्धां देशल कामाक्षां धीमे पद्मानि पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलिताक्षी विश्वप्रिय विष्णुकृता पद्मसन्धितस्वं पुत्रपौत्रं धनं धान्यं हर्षदे गौरवं प्रजानां भवसीता माता आयुष्मतं कुरुतु मे धनम् अग्निधनं वायुधनं सूर्यधनं वसु हा धनमिन्द्र बृहस्पति धनं वैनस्तु मे वैनते सोमं पिबं सोमं पुत्रः सोमधनश्च सोमेन महादेशोमेन न क्रोधनस्मासनो लाभनाशमापति भवन्ति कुरुपुण्यानां भक्तानां सुखं जपितं सारस्य जनेर सर्वस्ति धलद्राक्षगन्धमालशोभे भगवती हरिवरविमरति त्रिभुवन बुद्धिकरि प्रसिद्धमयं विष्णुपत्नीं शमादेवी माधवी माधुप्रियां लक्ष्मीं प्रेम देवस्य देव नमः महालक्ष्मी विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्च सोमाश्मरो गोमा विद शुभमनमयति धनं धन्यं बहुपुष्यपुत्रां शतसुन्दरमयति सुक्तम. तर हे झालं पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त. पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त जर आपण वाचलं तर आपल्या घरातली अलक्ष्मीचं निरसन होते आणि लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये स्थायी निवास होतो. म्हणून स्त्री सुक्त पुरुष सुक्त हे सोबत वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दररोज जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला बिलकुल दरिद्रीचा सामना करायचं काम पडणार नाही. तुमच्या 7 पिढ्यापर्यंत कोणी दरिद्री राहणार नाही. एवढी या श्री सुक्ताची आणि पुरुष सुक्ताची महिमा आहे. कारण विष्णू आणि लक्ष्मी हे आपले पालन करते आहे. कारण पालन करते देवाचे जर आपण पालन करते म्हणजे आपले आई वडीलच जसे आपले आई वडील आपलं पालन करतात पोषण करतात तसेच आपले पालन पोषण करणारे आपले हे विष्णू देव आहेत आणि लक्ष्मी माता आहे. म्हणून यांचं दररोज पूजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्री सुक्त पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त घ्यायचं आहे 1 वेळा. तर पवमान सुक्त 21 श्लोकी पवमान सुक्त आहे. तर ते तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळून जाईल पवमान सुक्त. तर वाचायला खूप सोपं आहे. दररोज जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हे वाचणं होतं. दररोज सवय जर झाली तर बघा आता मी वाचून दाखवते. मी आता मूर्तीला या अभिषेक पात्राला हात लावत नाही आहे कारण मला वाचायचं आहे. दररोज वाचता वेळेस आपण ठेवायचं ते ठेवते आता मी.
एकवीस श्लोकी पवमान सुतम ओम सहस्राक्ष धारां पवन कृतं तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं मन्त्रिक्षं यश्मिना पुरुषश्रित तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं दापृथ्वी अपवतत सोह तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं रात्र दिशापतानि प्रदिशत तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं सूर्यचन्द्रमसु नक्षत्रं भूतकुट्टसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं वेदपर्धनसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं बहिराजमत हविरेण पुतो येन विषटकार उता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं अभियज्ञधनुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं शगवाता पुता जव तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं कोच समराजर्वायसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं थरंगुसदयसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं रुद्रवेनर्थ सहस्राधिनिर्मित तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं वनस्पति औषधि विरुद्धसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं गंधर्व सर्पपुनसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं पर्वता हिमवंत वैष्णव प्रभुसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं नद्या समुद्रसेन पुता तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं विशुद्धि परमेष्टि प्रजापति तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं प्रजापति लोक विश्वभूत स्वराज भारत तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं स्तनस्तु पांस प्रजापति तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं मृतं सतत पुरुषपति तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम येन पुतं मुदं सर्व भूत्याच्या भूम्या तेन सहस्रधारं पवमान पवन्तु मम श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तर झालं आपलं पवमान सुक्त. अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये वाचणं झालं असेल. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला 2-3 मिनिटं शिल्लक लागतील. पण पवमान सुक्त म्हणणं हे खूप गरजेचं आहे, कारण पवमान सुक्त श्री सुक्त पुरुष सुक्त एवढीच पवमान सुक्तामध्ये शक्ती आहे. स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा असला तर पवमान सुक्त म्हणणं हे खूप गरजेचं आहे. दररोज जर तुम्हाला करायचं असेल अभिषेक तर पवमान सुक्त म्हणायचंच नाही, तर तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा महिन्यातून एक वेळ सुद्धा करू शकता. दररोज जर तुम्हाला शक्य नसेल तर महिन्यातून तुम्ही एक वेळेस पौर्णिमेला केला तरी चालते, कारण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सुद्धा कृपा राहते आणि सगळ्या देवांची कृपा आपल्यावर राहते. जर स्वामींचा आपण अशा प्रकारे अभिषेक केला तर, आणि स्वामींचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहतो, स्वामींची कृपा आपल्यावर राहते. म्हणून हा रीती अभिषेक करणं खूप महत्त्वाचे, खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये स्वामींचा प्राण उतरतो या मूर्तीमध्ये, आणि साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये राहायला लागतात. आपल्या घरामधल्या आपल्या मुलांवर, आपल्या कुटुंबांवर स्वामींची खूप चांगल्या स्वामींची कृपा आपल्यावर राहते. तर त्यासाठी हे अभिषेक पात्र जर असलं तुम्ही तर घेऊन यायचं, कारण याने सोपं जातं अभिषेक करायला. आणि हे पाणी असं बाजूला काढायचं नाही, हे पाणी स्वामींच्याच अंगावर स्वामींचं नाव घेऊन आपण टाकायचं आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. याच्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामी. शुद्धोदक स्नान समर्पयामी. शुद्धोदक स्नान समर्पयामी. आता शुद्ध पाण्याने स्नान आपण स्वामींना घातलेलं आहे. आता आपण काय करायचं, स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. कपडे कधी पण पुसायचे. हे नॅपकिन वगैरे कुठलाही तुम्ही कपडा जर केला तर ते स्वामींचे देवाचे कुठल्याही वेगळे ठेवायचे. आपले कपडे आणि हात पुसायचे आणि तेच देवाला हात पुसायचे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. ते ठेवायचे नाही, देवाला देवाचे वेगळेच ठेवायचे. आता अशा रीती आपण स्वामींना स्वच्छ पुसून घेतले. आता ज्यावेळेस स्थापना करायची त्यावेळेस तुम्हाला इथे स्वामींच्या समोर थोडंसं स्वस्तिक काढायचं छोटंसं. आणि दररोज तर तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये स्वामी ठेवायचे, तर तुम्हाला दररोज स्वस्तिक काढायचं काम पडणार नाही. तुमची जर इच्छा असली तर तुम्ही काढू शकता, नाही तर स्वस्तिक काढायची गरज पडणार नाही तुम्हाला. थोडेसे तांदूळ तुम्ही खाली टाकू शकता आणि तांदूळावर स्वामी ठेवू शकता, किंवा थोडेसे आपण कुठलेही गुलाब पाकळ्या किंवा कुठल्याही फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्याच्यावर स्वामींना ठेवलं तरीसुद्धा चालते. अशा प्रकारे स्वस्तिक काढून आपण स्वामीला ठेवून दिलेले. आणि स्वामींना हिना अत्तर हे खूप आवडतं, म्हणून हिना अत्तर आपण स्वामींना लावून घ्यायचं एका फुलाने. तर या फुलावर मी अत्तर लावून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे, आणि हे आपण आता स्वामींना लावायचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता स्वामींना अत्तर लावून झालेलं आहे. आता आपण स्वामींना गंध लावणार आहोत. स्वामींना आणि कुठल्याही देवांना ज्यावेळेस आपल्याला अष्टगंध लावायचा असतो तर अष्टगंध हा कोरडा लावायचा नसतो, अष्टगंध हा उगाळूनच घ्यायचा असतो. कारण चंदनाच्या पाटावर ज्यावेळेस आपण ह्या अशा प्रकारे, कारण देवाला कोरडे अष्टगंध हे लावायचे नसतात, त्यासाठी उगाळून घ्यायचा आपण आणि स्वामीला आता अष्टगंध लावायचा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता स्वामींना वस्त्र समर्पयामी. ज्यावेळेस आपण स्वामींना गंध लावतो त्यावेळेस गंध समर्पयामी म्हणायचं. ज्यावेळेस स्वामींना आपण वस्त्र घालायला देतो त्यावेळेस वस्त्र समर्पयामी म्हणायचं. आणि स्वामींना छोटासा हार असला तर हार घालायचा. माझी मूर्ती छोटी असल्यामुळे सगळे छोट्या छोट्याच वस्तू आहेत माझ्याकडे, बघू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता स्वामीला अक्षदा अर्पण करायच्या. अक्षदम समर्पयामी. अक्षदम समर्पयामी. अक्षदम समर्पयामी. आता पुष्प, स्वामींना पुष्प अर्पण करायचं. पुष्पम समर्पयामी. आता धूप, तर स्वामीला धूप ओवाळताना बघा असं म्हणायचं. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपम अर्घपयामी. दीप ओवाळताना श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी महानिरंजन समर्पयामी. स्वामींना कधी पण अर्धा चंद्रच ओवाळायचा, पूर्ण चंद्र ओवाळायचा नाही. जसं अर्धा चंद्र असते पूर्ण स्वामींच्या समोरून ओवाळायचा, असं समोर पूर्ण असा अर्धा चंद्र स्वामींना ओवाळायचा. पूर्ण गोल देवाला स्वामींना ओवाळायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. नंतर थोडासा घंटानाद करायचा आपण. स्वामी तुमचं आगमन आहे माझ्या घरामध्ये. स्वामी तुमचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये. तुमचं हे माझं घर तुमचंच घर आहे, तुम्हीच दिलेलं आहे. तुमच्याच कृपेने मला हे सगळं मिळालेलं आहे, असं आपण स्वामींना कृपा करायची. आणि स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा. आता ज्यावेळेस नैवेद्य दाखवायचा त्यावेळेस खाली पाटावर ठेवायचा हा नैवेद्य. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी समोर ठेवून राहिले, पण देवाच्या समोर न ठेवताना आपण असा खालच्या थोडासा खाली पाटावर ठेवायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. तर याच्यामध्ये आपण एक तुळशीचं पत्र टाकणार आहोत. तर तुळशीपत्र हे गायत्री मंत्र म्हणूनच टाकायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि दुसरं तुळशीपत्र आपण हातामध्ये घ्यायचं. आणि जे या वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, या पाण्याने आपण इथे चौकोन काढून घ्यायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भरीव चौकोन काढून घ्यायचा. आणि भरीव चौकोन काढल्याच्या नंतरच स्वामींच्या चौकोनावर ते वाटी ठेवायची नैवेद्याची. तुम्ही नैवेद्य स्वामीला काही ठेवू शकता. दररोज खडी साखर ठेवू शकता, शिरा भात काही ठेवू शकता, पोहे काही पण तुम्हाला जे आवडेल ते. आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही मूर्ती आली तर पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये मूर्ती आणाल, तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची, तर त्यावेळेस तुम्ही पुरणपोळी किंवा बेसनचे लाडू किंवा खीर पुरी किंवा श्रीखंड खव्याचे पदार्थ काही करू शकता, कारण स्वामींना ते आवडतात. म्हणून प्राणप्रतिष्ठा करताना जर स्वामींच्या आवडीचे पदार्थ जर ठेवले तर खूपच चांगलं. जर तुमच्या होत नसेल तरीसुद्धा चालते, कारण स्वामी समजून घेतात. स्वामी सेवेकर्यावर काही रुसत नाही. स्वामी फक्त भावनाचे भुकेले आहेत. आपल्या मनामध्ये भाव किती आहेत ते स्वामी बघतात, बाकी स्वामी काहीही बघत नाही. तुम्ही नुसतं खडी साखर जरी तुम्ही नैवेद्य ठेवला स्वामींना तरी स्वामी ते स्वीकार करतात. आता या नैवेद्याला आपण 3 वेळा पाणी फिरून घ्यायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम सामनाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम ब्रह्मणेनमृतत्वाय मद्यपान समर्पयामी. आणि स्वामींच्या समोर ते पान आपण ठेवायचं तुळशीचं. आणि स्वामींच्या वर डोक्यावर कधीही नैवेद्य दाखवल्याच्या नंतर डोक्यावर पान टाकायचं नाही. तुळशीपत्र हे स्वामींच्या समोर ठेवायचं, स्वामीच्या आसनवर.
हेच कारण आपण जेवण कोणाच्या डोक्यावर नाही टाकत, आपण समोरच ठेवतो असनावर. तर कधी कुठल्याही देवाचा नैवेद्य जर दाखवला तर ते स्वामी त्यांच्या समोर पान ठेवायचं, त्यांच्या डोक्यावर टाकायचं नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात पूजेमध्ये. तर ही आपण स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली आणि स्वामींना आपण आपल्या घरामध्ये स्वामींचं आगमन झालं. माझ्या घरामध्ये तर 7-8 वर्षापासूनच स्वामींना मी आणलेलं आहे. आणि तुम्ही पण जर तुमची इच्छा असेल तुम्हाला मूर्ती आणायची आणि स्वामींची प्राणप्रतिष्ठा करायची, तर तुम्ही अशा रीती पहिल्या दिवशी मूर्ती आणल्याच्यानंतर चांगल्या रीती प्राणप्रतिष्ठा करा, की अशा प्रकारे करा, एवढ्या मनापासून करा की स्वामींना त्या मूर्तीमध्ये प्राण स्वामींचा उतरलाच पाहिजे. तर एवढ्या खूप खूप मनापासून करायची स्वामींची प्राणप्रतिष्ठा. आणि तुम्ही म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं स्त्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त हे 3 सुक्त म्हणणं खूप महत्त्वाचं, खूप गरजेचं आहे प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस. आणि तुमच्याकडून जर घरात मूर्ती आणल्याच्यानंतर दररोज जर तुमच्याकडून नाही झालं तर तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा स्वामींचा अभिषेक घरच्या घरी करून स्वामींची कृपा तुम्ही मिळवू शकता. तर अशा रीती तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा राहील. तर आता सगळी पूजा झाल्याच्यानंतर, सगळी प्राणप्रतिष्ठा झाल्याच्यानंतर आपण स्वामींचं स्वामी अष्टक म्हणूया. अष्टक असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध भा उद्धराया, नसे अन्न त्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला, मला मायना बापना आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. प्रपंच नसे शास्त्र विद्या कलाधिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वताही, तुझे लेकरूही अहंता मनाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृती ना मनाला, क्षमेची असे याचना त्वपदाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. मला काम क्रोधाची की जागविले, म्हणून समर्था तुला जागविले, नका दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. नको वंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई, अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्यना अर्पिले याचकाला, कधी मूर्ती तुझी न दे लोचनाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. मला एवढी भिक्षा घाला समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा, घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला, समर्था तुझ्या विन प्रातु कुणाला. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तर अशा प्रकारे आपण स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली आणि स्वामींना आपल्या घरामध्ये स्वामींचं आगमन करून घेतलं. आपण स्वामींना आपल्या घरी बोलवून घेतलं आणि आता स्वामी आपल्या घरामध्ये आपलं एक सदस्य समजूनच आपण स्वामींची पूजा करायची, स्वामींचं सगळं संगोपन करायचं. आपण स्वामींची दररोज पूजा करायची, मूर्तीवर दररोज अभिषेक करायचा. आणि तुमच्याकडून जर दररोज अभिषेक होत नसेल तर किमान स्वच्छ पाण्याने तरी स्वामींना स्नान घालायचं आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा. जे आपण रोज घरामध्ये खाऊ, जे आपण दररोज आपण भाजी पोळी, आपण चटणी भाकर जरी खाल्ली तरी तीच स्वामींना दाखवायची. स्वामींना आपण जे खाल्लं ते सगळं स्वामींना चालते. स्वामींना असं काहीच वावडं नाही की स्वामींना रोज गोड पदार्थ पाहिजे किंवा पंचपक्वान पाहिजे, असं काहीच नाही आहे. तुमच्या घरी जर एखाद्या वेळेस स्वयंपाक झाला नाही तर तुम्ही दूध आणि पोह्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही स्वामीला दाखवू शकता, असं काहीच नाही आहे. तुम्ही कुठलाही पण स्वामींना उपाशी ठेवायचं नाही आपल्या घरामध्ये, कारण स्वामी आपले सदस्य झाले आपल्या घरामधले. त्यासाठी स्वामींची अशा प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करायची आणि स्वामींची आपल्या घरामध्ये कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर खूप चांगल्या प्रकारे होईल. तर त्यासाठी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून लवकरात लवकर मूर्ती तुमच्या घरामध्ये आणा. कारण कधी कधी असं आपल्या घरामध्ये फोटो असतो पण फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही. आपली खूप इच्छा असते की स्वामींचा अभिषेक करण्याची इच्छा असते आपली आणि फोटोवर अभिषेक करता येत नाही, कारण फोटोवर जर आपण अभिषेक केला तर फोटो खराब होण्याची शक्यता असते आणि खराब झाल्याच्या नंतर आपल्याला फोटोचे दोष लागतात. आणि त्या फोटोच्या आतमध्ये जर पाणी गेलं, त्याला आतमध्ये किडा लागला, फुटकुल लागलं, काही किडे बिडे लागले तर ते आपल्याला दिसत नाहीत फोटोचे. त्याच्यासाठी आपण याला कधीच फोटोवर अभिषेक आपण करायचा नसतो, म्हणून मूर्तीवर अभिषेक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मूर्ती आणायची आणि मूर्तीवर अभिषेक करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे मी स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली आणि दररोज मी स्वामींचा अशा प्रकारेच अभिषेक करते, श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त म्हणून. कारण माझं पाठ झालेलं आहे, त्याच्यामुळे मी 2-2 मिनिटामध्ये असे 5 मिनिटामध्ये तिन्ही श्लोक मी असे 6 मिनिटामध्ये, पूर्ण श्लोक माझे 5 मिनिटामध्ये 6 मिनिटामध्ये होतात. आणि दररोज, आणि मला ती सवय झाली, त्याच्यामुळं मला दररोज स्वामींचा अभिषेक केल्याशिवाय मला करमतच नाही. कारण मला ते माझ्या मनाला पटतच नाही की मी जर नुसतं पाण्याने स्नान जर घातलं तर माझ्या मनालाच मला पटत नाही. मला सवय झाली स्वामींचा अभिषेक करण्याची. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता.
आणि तुमच्या घरामध्ये स्वामींची कृपा अपार कृपा होऊ शकते. लक्ष्मीचा नाश होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास होऊ शकतो. तर अशा प्रकारे मूर्तीचा मी अभिषेक केला. तुम्हाला कसा वाटला, कशी प्राणप्रतिष्ठा केली मी स्वामींची, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि अजूनही तुमच्या काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माझे व्हिडिओसुद्धा बघा. श्री स्वामी.